मित्रांनो, काही प्रयोग हे शब्दातीत असतात. 100 वर्षे उलटली पण आजही मराठी रंगभूमीच्या सुवर्ण काळातील एक अविस्मरणीय प्रयोग म्हणून ज्याकडे पाहिले जाते असे नाटक म्हणजे मानपमान. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या लेखणीतून उतरलेले, साक्षात नटसम्राट बालगंधर्वांच्या भामिनीने ज्या रसिकांना घायाळ केले आणि गोविंदराव टेंबे यांच्या सांगीतिक जादूगरीने जेव्हा प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले, अशा प्रयोगांचे वर्णन शब्दात कसे काय करता येईल मित्रांनो. 2015 साली अभिनेता सुबोध भावे जेव्हा दिग्दर्शक म्हणून आपला पहिला प्रयोग कट्यार काळजात घुसली घेऊन आला, तेव्हा अशा प्रयोगांना आजचा प्रेक्षक किती तयार आहे अशी शंका मनात होती. पण कट्यारच्या सुपरहिट यशाने या सर्व शंकांना खोटं ठरवलं आणि म्हणूनच जेव्हा आता 10 वर्षांनी सुबोध परत मानपमान सारखं अजरामर नाट्य रुपेरी पडद्यावर घेऊन येतोय, त्याच टीमसह आणि त्याच भव्यतेसह म्हटल्यावर साहजिकच उत्सुकता असणारच ना. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित मराठी सिनेमा संगीत मानपमानचा अगदी थोडक्यात, जमल्यास अगदी थोडक्यात. मित्रांनो, रिव्ह्यूच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. मी आधीचे मानपमान किंवा अशाच रंगभूमीवर आलेले संगीत मानपमान हे नाटक पाहिलेले नाही. त्यामुळे ओरिजिनल नाटक आणि सिनेमात किती बदल केला आहे, त्यातील गाणी किती आणि कशी होती, किंवा ओरिजिनल नाटकाच्या तुलनेत सिनेमा डावा आहे की उजवा, ही तुलना मी इथे नाही करू शकणार. हो, पण एक आहे, सुबोध भावे सारखा प्रगल्भ अभिनेता दिग्दर्शक असल्यावर मानपमानच्या मूळ लेखनात अनावश्यक स्वातंत्र्य घेत काही बदल अथवा अगदी काहीच्या काही सिनेमॅटिक लिबर्टी त्याने घेतलेली नसणार एवढी खात्री वाटते. हा तर मग बोलूयात आता संगीत मानपमान या सिनेमावर. मित्रांनो, कथा तशी खूप काही आउट ऑफ द बॉक्स नाही. सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास तुम्ही याला लव्ह ट्रायंगल सुद्धा म्हणू शकता. राजा महाराजांच्या काळातील हे कथानक फुलतं ते संग्रामपूर नामक एका राज्यात. संग्रामपूरचे सेनापती काकासाहेब, जी भूमिका शैलेश दातार यांनी केली आहे, तर काकासाहेब यांचे आता वय झाले, म्हणून लवकरच या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं अशी विनंती ते राणी साहेबांना करतात. राणी साहेब झाल्यात निवेदिता सराफ. काकासाहेबांच्या नंतर या पदाची लालसा असलेलं उपसेनापती आहे चंद्रविलास, जी भूमिका केली आहे सुमित राघवननी. तर चंद्रविलासची जशी सेनापती व्हायची इच्छा असते, तशीच आणखी एक इच्छा असते, ती म्हणजे काकासाहेबांची देखणी कन्या भामिनी, जी भूमिका वैदेही परशुरामीने केली, तर या भामिनीचा पती होण्याची. चंद्रविलास आणि भामिनी तसे लहानपणापासूनचे आणि अगदी जवळचे मित्र असतात, पण भामिनी चंद्रविलासला केवळ जवळचा मित्र मानत असते. संग्रामपूरच्या गादीवर वारसा हक्क सांगणारा धीरेन, या धीरेनची भूमिका केली आहे उपेंद्र लिमाय. हा धीरेन दुसरीकडे राणी साहेबांकडून हे राज्य कसं मिळवता येईल याचं षडयंत्र आखत असतो. संग्रामपूरमध्ये राहणारा गरीब घरातील धैर्यधर, ही भूमिका सुबोध भावेने केली. हा धैर्यधर तसा पराक्रमी आणि अत्यंत हुशार. त्याच्या पराक्रमाने प्रभावित झालेल्या काकासाहेब त्याला आधी सैन्यात भरती करून घेतात आणि सोबतच त्यांची इच्छा असते की धैर्यधरने भामिनीशी लग्न करावे. रूपगर्विता भामिनीला मात्र हे मान्य नसते आणि ती हा प्रस्ताव झिडकारून महालात आलेल्या धैर्यधरच्या आईचा, ज्या धैर्यधरच्या आईची भूमिका केली आहे नीना कुलकर्णी यांनी, तर या धैर्यधरच्या आईचा अपमान करते. धैर्यधर आणि भामिनीमध्ये उडणाऱ्या खटक्यांचा फायदा चंद्रविलास कसा घेतो, धैर्यधर सुद्धा या लग्नाला तयार का नसतो, भामिनीला सुद्धा आपला अपमान झालाय असे का वाटते आणि ती याचा बदला घेण्यासाठी पुढे काय योजना आखते, हे सर्व सांगत मित्रांनो हे कथानक पुढे सरकतं. मित्रांनो, या नाटकावरून इन्स्पायर होऊन खरं तर हे नाटक सुद्धा शेक्सपियरच्या ऑथेल्लोवरून प्रभावित आहे असं म्हणतात. तर या नाटकावरून अशा अनेक प्रकारचे कथानक असलेले सिनेमे आपण याआधी पाहिले. त्यामुळे खास करून आजची जी पिढी आहे, म्हणजे जेन झी ज्याला म्हणतात, तर या आजच्या पिढीला यात काही नाविन्य वाटणार नाही. कथेत नाविन्य नसले तरी 2 तास 45 मिनिटांची लांबी असलेल्या या सिनेमाची पटकथा लिहिताना शिरीष देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांनी प्रेक्षक बऱ्यापैकी गुंतलेला राहील याची काळजी घेतली आहे. 2.25 तासात बराचसा पोर्शन हा गाण्यांचा आहे, ज्यात तब्बल 14 गाण्यांचा समावेश आहे. मित्रांनो, शंकर एहसान लॉ या त्रिकुटाने अवीट गोडी असलेली गाणी याही वेळी
दिली आहेत जी ऐकताना आणि बघताना मजा येते. 14 गाण्यांपैकी विशेष उल्लेख करावा अशी गाणी आहेत ती म्हणजे शूरा मी वंदिले, वंदन हो, नाही मी बोलत नाथा आणि ऋतू वसंत आज रंगला इत्यादी. शिवाय मित्रांनो, ही बघताना मराठी रंगभूमीचा तो सुवर्णकाळ किती उच्च कोटीच्या साहित्यिक दर्जाचा होता याचा अभिमान वाटणारा फील ही गाणी आणि सोबतच चित्रपटातील संवाद सुद्धा देऊन जातात. प्राजक्त देशमुख यांनी हे संवाद दिले आहेत जे दमदार आहेत. सुबोधच्या कट्यार काळजात घुसलीप्रमाणेच इथेही सिनेमाचा कॅनव्हास भव्य दिव्य आहे. उभारलेले सेट्स भव्य आहेत. सिनेमाची प्रत्येक फ्रेम तुम्हाला हिंदीतील जणू काही संजय लीला भन्साळी सारख्या दिग्दर्शकाचा हिंदी सिनेमा बघतोय की काय असे वाटून देणारी आहे. संपूर्ण चित्रपटाचे छायांकन खूपच रंगतदार आहे आणि नेत्रदीपक आहे. यासाठी छाया दिग्दर्शक म्हणून अर्थात सिनेमॅटोग्राफर म्हणून सुधीर पलसाने आणि कला दिग्दर्शन अर्थात आर्ट डायरेक्टर म्हणून संतोष फुटाणे यांचे विशेष कौतुक करावे लागेल. कारण अशा पिरियड फिल्म्सचा काळ उभारणे आणि त्याला खास करून मराठी सिनेमाच्या अगदी लिमिटेड बजेटच्या चौकटीत बसवत अधिकाधिक भव्यता आणि नेत्रदीपकता प्रदान करणे हे अत्यंत अवघड काम असते मित्रांनो, जे या जोडीने छान केलं आहे. अशा पिरियड आणि ऐतिहासिक सिनेमासाठी वेशभूषा आणि रंगभूषा सुद्धा तितकीच छान हवी जी इथे आहे आणि जी केली आहे नचिकेत बर्वे आणि निलेश पाटकर यांनी. यानंतर मला या सिनेमात जे सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक जे दिलंय संतोष मुळेकर यांनी. अत्यंत प्रभावी असं बॅकग्राऊंड म्युझिक आहे. मित्रांनो, तांत्रिकदृष्ट्या सर्वच डिपार्टमेंटमध्ये हा सिनेमा व्यवस्थित असलेला मानपमान मला केवळ एकच म्हणजे टेक्निकल बाबीमध्ये डावा वाटला, कमी पडल्यासारखा वाटला, तो म्हणजे ॲक्शन्स. आता खरं तर याला ॲक्शनला कथेत फारसं स्थान नाही आहे, म्हणजे महत्त्व नाही आहे, त्यामुळे इथे काही विशेष फरक पडत नाही त्या गोष्टींना. अभिनयाच्या बाबतीत सर्वांचेच काम सुंदर आणि कौतुकास्पद झाले. सुबोधचा धैर्यधर भले तुम्हाला कट्यारमधील त्याच्या अभिनयापेक्षा कमी वाटेल पण तरीही रंगतदार झालाय. भामिनीच्या घरंदाज सौंदर्य आणि रूपगर्विता रोलसाठी मला वाटतं वैदेहीपेक्षा उत्तम चॉईस कोणी असूच शकत नाही सध्याच्या घडीला. वैदेहीने भामिनी उत्तम रंगवली आहे. चंद्रविलासच्या नकारात्मक भूमिकेत सुमित राघवन जरी फारसा सूट होत नसला तरी त्याने काम मात्र चांगले केलं आहे. इतर कलाकारात धीरेंच्या खलनायकी रोलमध्ये उपेंद्र लिमय परफेक्ट जमलाय. काकासाहेबांच्या भूमिकेत शैलेश दातार एकदम चपखल बसलेत. राणीसाहेब म्हणून निवेदिता सराफ तर धैर्यधरच्या आईच्या भूमिकेत नीना कुलकर्णी दोघीही उत्तम. वंदन हो या गाण्यात अमृता खानविलकरचे जे नृत्य आहे ते अगदी मनमोहक झालं आहे. मित्रांनो, ज्यांना कट्यारशी तुलना केल्यास संगीत मानापमान बऱ्याच जणांना कमी पडलाय असं वाटू शकतं, पण दोन्ही नाटकांचे प्लॉट्स वेगळे वेगळे आहेत हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. अवीट संगीताची ही मैफिल अजिबात चुकवू नका मित्रांनो. भव्यता नेत्रदीपक अशी असल्याने याचा आनंद सहपरिवार थिएटरमध्येच घ्यावा असा माझा आग्रह राहील. आउट ऑफ 5 मी संगीत मानपमानला देईल 3.5 म्हणजेच 3.5 स्टार्स. मराठी रंगभूमीच्या सुवर्ण काळाचा अभिमान पुन्हा एक वार जागृत करणारी एक मनमोहक अशी ही कलाकृती आहे. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा संगीत मानपमानचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.